हॅलो डिअर फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्क, एनर्जी आणि पॉवर हा चॅप्टर सुरू केलेला आहे, बरोबर. आणि त्यामध्ये आपण वर्कची पूर्ण अंडरस्टँडिंग करून घेतली. वर्क काय आहे ते आपण समजून घेतलेलं आहे, बरोबर. वर्क काय असतं? वर्क काय असतं? फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा वर्क, बरोबर. एफ एस कॉस थीटा असतो. थीटा काय असतो? अँगल बिटवीन एफ आणि एस. हे कॉन्स्टंट असेल तर, एफ कॉन्स्टंट असेल तर हा फॉर्म्युला वापरतो. आणि जर एफ व्हेरिएबल असेल, तर एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ इंटू डीएस. ओके, हा फॉर्म्युला बरोबर. तर ही थेरी आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतली. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला हे कन्सेप्ट समजून येण्यासाठी आपण हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आणि हे फॉर्म्युले वापरायचे कसे आपण शिकून घेऊया. चालेल, राईट. तर एक एक क्वेश्चन आपण घेऊया. इकडे बघा, पहिला क्वेश्चन. अ फोर्स F is equal to 10 plus 0.5x Newton acts on a particle in x direction. x direction ला फोर्स लागतोय. काय दिलेले क्वेश्चन मध्ये? काय दिलेले? फोर्स लागतोय x डायरेक्शन ला. आणि x डायरेक्शन समजा, फोर्स x डायरेक्शन ला लागतोय. फोर्स ची व्हॅल्यू किती दिली आहे? 10 plus 0.5x. ओके, where x is in meter, find the work done by this force during the displacement x is equal to 0 to x is equal to 2. हा ओरिजिन पॉइंट आहे समजा, x is equal to 0 आणि इथं x is equal to 2, म्हणजे हे डिस्टन्स किती झालं? 2 मीटर. ओके, हा प्रश्न दिलेला. आता ह्याच्यामध्ये बघा, x ची व्हॅल्यू वाढत चालली की नाही चालली? x ची व्हॅल्यू वाढत चालली आहे 0 पासून 2 पर्यंत. x is equal to 0.5 होईल, 1 होईल, 1.5 होईल, 2 होईल. जसं जसं x ची व्हॅल्यू वाढायला लागली, फोर्स ची व्हॅल्यू वाढायला लागली. मग फोर्स कॉन्स्टंट आहे का? नाही, फिक्स असतं. 10 न्यूटन, 20 न्यूटन असं दिलं असतं तर आपण कॉन्स्टंट फोर्स मानला असता आणि एफ एस वर्क डन इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा हे आपण वापरलं असतं, बरोबर की नाही? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला आहे. थीटाची व्हॅल्यू काय असेल? 0 डिग्री असेल. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला आहे. एकाच डायरेक्शनला आहे तर अँगल 0 असेल. पण डिस्प्लेसमेंट पण 2 मीटर आपण म्हणू शकतो. पण फोर्स व्हेरिएबल आहे, त्यामुळे डायरेक्टली हा फॉर्म्युला आपण वापरू नाही शकत. तर आपल्याला काय करावं लागेल? इंटिग्रेशन करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल? इंटिग्रेशन करावं लागेल. ठीक आहे बघा, इंटिग्रेशन. तो वर्क इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फोर्स इंटू डीएक्स करावं लागेल. एफ इंटू डीएस मध्ये केले. डीएस म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता एक्स डायरेक्शन आहे तर एस च्या जागी काही एक्स, तो एफ इंटू डीएक्स. लिमिट कुठपर्यंत? एक्स चं लिमिट एक्स कुठपर्यंत चेंज व्हायला लागले? 0 पासून 2 पर्यंत चेंज व्हायला लागले. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट हा कारण तुम्हाला वापरायला. चला सॉल्व करा. सो वर्क इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फोर्स ची व्हॅल्यू किती आहे? 10 प्लस 0.5x ओके इंटू dx 0 टू. आता हे सॉल्व कसं करायचं? इंटिग्रेशन सॉल्व कसं करायचं? 10 चे इंटिग्रेशन काय येईल? x. 10 चे इंटिग्रेशन काय येईल? x, बरोबर. कसं सर इंटिग्रेशन तुम्हाला करायचं कसं करायचं मला असं मी ब्रीफली सांगेन. इंटिग्रेशन हे फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. याचं सोल्युशन बघू आपण नंतर. याचं सोल्युशन पुढे देतो मी. इंटिग्रेशन ऑफ dx असतं x. इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n विथ रिस्पेक्ट टू dx असतं x टू द पॉवर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1. इंटिग्रेशन ऑफ k इंटू इंटिग्रेशन ऑफ फक्त k दिला असेल ना तर kx करून टाका, बरोबर आहे. तर हे फॉर्म्युला तुम्हाला वापरायचे. किंवा इंटिग्रेशन ऑफ k इंटू x टू द पॉवर n आला असेल तर काय करणार तुम्ही? k असं ठेवा, x टू द पॉवर n चं काय येईल? x टू द पॉवर n चं n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1. हे फॉर्म्युला तुम्हाला वापरायचे. आता बघा, फक्त 10 आहे म्हणजे k, फक्त k ची व्हॅल्यू किती येते? मग kx येते. k ची व्हॅल्यू किती आहे? 10. म्हणजे याचं इंटिग्रेशन काय आलं? 10x. इंटिग्रेशन किती आलं याचं? 10x प्लस हा फॉर्म्युला कोणता? k इंटू x. k ची व्हॅल्यू किती आहे? 0.5.
0.5 इंटू एक्स एक्स टू दी पॉवर एन. एक्स टू दी पॉवर एन किती? एक्स चा पॉवर किती येतो? 1 आहे. म्हणजे काय? इंटू एक्स टू दी पॉवर 1 n प्लस 1 1 प्लस 1 1 प्लस 1 डिवाइडेड बाय 1. समजतंय? समजतंय? इकडे बघा. सो वर्क इज इक्वल टू 10x. हे लिमिट पुट करा. हे लिमिट किती असेल? लिमिट किती असेल? 0 to 2. तो वर्क इज इक्वल टू 10x प्लस त्याला सिम्प्लिफाय करा 0.5. 0.5 ला कसं लिहू शकतो आपण? 1/2 लिहू शकतो. 1/2 इज इक्वल टू काय? 0.5 येते की नाही? येते की नाही? किंवा 0.5 ठेवलं तरी चालेल, काय अडचण नाही. काय ठेवू? 0.5. चल 0.5 घेऊन करा. काय फरक पडतो? 0.5 इंटू एक्स टू दी पॉवर 1 प्लस 1 एक्स चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस 1. ओके या हे फॉर्म्युले यूज करू. नोट केले फॉर्म्युले यूज करतो आता मी. इंटिग्रेशन. ठीक आहे. आता लिमिट काय? 0. लोअर लिमिट म्हणतात त्याला, म्हणजे अप्पर लिमिट म्हणतात. बरोबर आहे. सो वर्क इज इक्वल टू काय करायला लागेल? x च्या ठिकाणी आपण लिमिट पुट करा. 10 into 2 प्लस 0.5 डिवाइडेड बाय 2 इंटू x च्या जागी 2 चा पॉवर. हे झालं अप्पर लिमिट पुट केलं. लिमिट कसं पुट करायचं? x च्या ठिकाणी 2 ठेवा, बाकी सगळं तसंच ठेवा, काही बदल करू. x च्या ठिकाणी 2 ठेवलं, 2 चा स्क्वेअर मायनस लोअर लिमिट पुट करा. x च्या ठिकाणी लोअर लिमिट 10 into 0 प्लस 0.5 by 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे? 0 स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा हे 0 होऊन जाईल. 0 मायनस 0 हे टर्म सोडून द्या. सो वर्क इज इक्वल टू 10 20 प्लस 0.5 डिवाइडेड बाय 2 इंटू 2 चा वर्ग 4 बे 1 बे 2 4. सो वर्क इज इक्वल टू 20 प्लस 0.5 इंटू 2 0.5 इंटू 2 5 गुणी 10 आणि 1 डेसिमल 1. तो काय आलं? 20 प्लस 1. तो वर्क इज इक्वल टू 21 जूल. वर्क इज इक्वल टू 21 जूल. आलं लक्षात? इंटिग्रेशन करावं लागेल कारण फोर्स व्हेरिएबल आहे. इथं फक्त 10 न्यूटन असं दिलं असतं तर कॉन्स्टंट म्हणलं असतं, एफएस पासून केलं असतं. पण व्हेरिएबल आहे, इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन करायचं बेसिक मी तुम्हाला सांगितलं थोडक्यामध्ये आणि ते कसं वापरायचं मी तुम्हाला शिकवतो. दिस इज द सोल्युशन फॉर दिस क्वेश्चन. पटकन नोट करा, व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट करा, म्हणजे मला इथं क्वेश्चन नंबर 2 चं सोल्युशन लिहिता येईल. कम ऑन फास्ट. कन्व्हिनियन्स. क्वेश्चन लिहिला, सोल्युशन लिहिलं, व्हिडिओ पॉज करा आणि सगळं नोट करा. क्वेश्चन नंबर 2. रेडी? क्वेश्चन नंबर 2. Calculate the amount of work done in raising a glass of water weight 0.5 kg through a height 20 cm. ग्लास आहे, ग्लास ऑफ वॉटर, ह्याच्यामध्ये वॉटर भरलेलं आहे. ह्याचं मास किती आहे? मास आहे 0.5 kg. बरोबर? 0.5 kg is calculate the amount of work done in raising. raising म्हणजे काय? ग्लास इथून वर नेला, ग्लास वरला वर नेला. ओके. सो हा ग्लास वर नेला, तुमची हाईट किती आहे? h इज इक्वल टू किती आहे? h इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर म्हणजे किती? 20 इंटू 10⁻²² मीटर. बरोबर आहे? इथून इथपर्यंत वर नेला. कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ वर्क डन इन रेजिंग अ ग्लास ऑफ वॉटर 0.5 kg थ्रू अ हाईट 20 सेंटीमीटर. ओके. आता बघा ह्याचा फोर्स कोणता किती लावणार फोर्स तुम्ही? ग्रॅव्हिटी खाली ओढणार, याला ग्रॅव्हिटी खाली ओढणार mg. एवढाच फोर्स वर लावावा लागेल तुम्हाला, एवढाच फोर्स वर टाकायला लागेल, तरी तरच तुम्ही वर नेऊ शकता ना. ओके. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालंय? डिस्प्लेसमेंट 1 झालंय, म्हणजे 20 दिलं. फोर्स किती लागणार आहे? mg लागणार आहे. फोर्स किती लागणार आहे? mg लागणार. अच्छा, मग वर्कचा फॉर्म्युला काय? वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. इथे कॉन्स्टंट ठेवणार. फोर्स कॉन्स्टंट, जी ची व्हॅल्यू बदलणार आहे का?
मासची व्हॅल्यू बदलणार आहे का? नाही. m ची कॉन्स्टंट आहे की नाही? सो कॉन्स्टंट फोर्स साठी हा फॉर्म्युला. चला, वर्क इज इक्वल टू फोर्स किती राहील? फोर्स m ची वेट आहे ना, वेट इज द फोर्स, ग्रॅव्हिटी फोर्स. सो m ची इनटू डिस्प्लेसमेंट किती आहे? डिस्प्लेसमेंट किती आहे? h इनटू cos थीटा. थीटाची व्हॅल्यू आता याच्यामध्ये दोन केस. आधी आपण काय करूया, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी का. ग्रॅव्हिटीचा फोर्स खाली असेल. जर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी असेल म्हटलं असेल तर ग्रॅव्हिटी खाली, डिस्प्लेसमेंट वर. एक खाली एक वर, अपोजिट डायरेक्शन 180 डिग्री. 180 डिग्री. सो वर्क इज इक्वल टू m ची व्हॅल्यू आहे 0.5 kg, h ची व्हॅल्यू आहे मीटर मध्ये घ्यायची. सो 20 into 10⁻² into cos 180 ची व्हॅल्यू आली -1. तर वर्क इज इक्वल टू हे गुणाकार करा 20 अपाच्या 100, 20 आणि एक डेसिमल म्हणजे 10 आलं. 20 into 0.5 किती आलं? 10. किंवा 0.5 म्हणजे 1/2, 1/2 into 20, 20/2, 20/2 म्हणजे 10. किंवा 20 एक डेसिमल लावून 10. 10 into 10⁻² into -1. ओके. सो वर्क डन काय येईल? मायनस घेतलं तर हे किती येईल? 10 into याला कसं लिहिणार? 10⁻² ला 1/100 लिहा. म्हणजे किती येईल? हे 0 गेलं. 1/10 म्हणजे 0.1 जूल. 0.1 जूल. ओके. जर ग्रॅव्हिटीचं वर्क असेल तर -1. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी खाली, डिस्प्लेसमेंट वर, अपोजिट डायरेक्शन -1 -1.5 जूल. बरोबर आहे? बरोबर आहे. अरे आपल्याला काय राहिलं? g ने मल्टिप्लाय करायचं राहिलं बरं का. g ने मल्टिप्लाय करायचं राहिलं. m घेतला आपण मास 0.5, h घेतला पण g राहिला. g ची व्हॅल्यू 10 into 10 into 10. बरोबर. हे 10 कॅन्सल होईल म्हणजे किती? हे 10 राहिलं ना, into 10 राहिलं. बरोबर. तर 10 कटलं. 10 1 10 -1 जूल. -1 जूल. पण जर आपल्याला वर्क डन बाय आपल्या हाताने किती वर्क केलं काढायचं असेल तर आपण किती फोर्स लावला वर करण्यासाठी? जेवढा खाली फोर्स होता त्याला ओव्हरकम करण्यासाठी तेवढाच फोर्स वर लावला, mg वर लावला. फक्त काय होईल? हा mg वर लावला ना, एवढाच फोर्स वर लावायला लागेल ह्याच्या अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे आपल्याला वर नेता येईल. तर तसा विचार केला तर काय होईल? अँगल काय येईल? हा फोर्स पण वर, डिस्प्लेसमेंट पण वर, दोन्हीच्या मध्ये अँगल विल 0. सो वर्क डन बाय आवर हँड काढायचं असेल तर काय करावं लागेल? वर्क इज इक्वल टू Fs into cos थीटा हाच फॉर्म्युला वापरायचा. वर्क इज इक्वल टू फोर्स किती घेणार? mg घेणार. कारण जेवढा ग्रॅव्हिटी खाली ओढते ना तेवढाच आपण डायरेक्शनला लावला आपण क्लासला वर नेऊ शकतो. बरोबर. सो mg into s into cos 0 असेल फक्त. एवढाच बदल. बाकी सगळं सेम. फक्त 0 असेल. का? फोर्स वर, डिस्प्लेसमेंट वर. ग्रॅव्हिटीचं वर्क काढायचं असेल, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हटलं असेल तर ग्रॅव्हिटी खाली, डिस्प्लेसमेंट वर काढायला लागेल निगेटिव्ह. कारण अँगल 180 आणि त्याची व्हॅल्यू -1 असेल आणि ते -1 बाकी सगळं सेम राहील. बाकी सगळं सेम व्हॅल्यू सेम आहे. फक्त काय होईल? -1 च्या ऐवजी +1 होईल. w इज इक्वल टू m ची व्हॅल्यू 0.5 into 10 into डिस्प्लेसमेंट आहे 20 into 10⁻² into 1. बाकी सगळं सेम आहे. बाकी सगळं सेम आहे. तर वर्कची व्हॅल्यू काय आहे? 1 जूल. The work done in raising the glass water is 1 joule and work done by gravity इथे विचारलं नाही पण दुसऱ्या क्वेश्चन मध्ये विचारलं वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इन दिस केस. सो दॅट विल बी -1. क्लियर. हा कॉन्स्टंट फोर्सचा क्वेश्चन होता. प्रीवियस क्वेश्चन काय कसा होता? इंटिग्रेशनचा होता म्हणजे व्हेरिएबल फोर्सचा होता. आता हा कसा आहे तो आपण बघूया. हे नोट करा, सगळं नोट करा. तुम्हाला दोन्ही आयडिया दिली. वर्क डन इन रेजिंग असं पण विचारलं असतं तर हे ह्याचा आन्सर हे. पण एखाद्या क्वेश्चन मध्ये ग्रॅव्हिटी विचारलं तर फक्त -1. ठीक आहे. हा क्वेश्चन बघूया. अ बॉडी ऑफ मास 20 kg इज ॲट रेस्ट. बॉडी ऑफ मास 20 kg. बॉडी ऑफ मास किती दिले बॉडीचं? 20 kg इज ॲट रेस्ट. इज ॲट रेस्ट मीन्स इनिशियल वेलोसिटी 0. A force of 5 Newton is applied on it. Calculate the work done in first second. समजा ही बॉडी आहे, ही बॉडीचं मास
बॉडीचं मास आहे 20 kg आणि याच्यावर फोर्स लावला. किती लावला फोर्स? 5 न्यूटनचा फोर्स लावला. ओके. कॅल्क्युलेट वर्क डन इन फर्स्ट सेकंड. कॅल्क्युलेट वर्क डन इन फर्स्ट सेकंड. अच्छा, 5 न्यूटन दिले म्हणजे कॉन्स्टंट फोर्स आहे. व्हेरिएबल 5 हे नंबर आहे, नंबर कॉन्स्टंट राहतो, फोर्स कॉन्स्टंट आहे म्हणजे एफ एस कॉस थीटा वापरू शकतो. सो डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा वापरू शकतो. आता फोर्स असं काही मेन्शन केलेलं नाही, तर आपण काय अजून करायचं? फोर्स असा लावलाय, बॉडी पुढे चालली म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शनला फोर्स लावलाय. फोर्स पण इकडं, डिस्प्लेसमेंट पण इकडं. जेव्हा काही मेन्शन केलेलं नाही ना, तेव्हा सरळ अजून करायचं. म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती येणार? 0 येणार. तो वर्क इज इक्वल टू एफ एस कॉस 0. एफ एस कॉस 0, कॉस 0 ची व्हॅल्यू 1, 1 इंटू एफ एस. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आता डिस्प्लेसमेंट लागेल आपल्याला. फोर्स दिलाय, फोर्स किती दिलाय? 5 न्यूटन दिलाय. A body of mass 20 kg is at rest. A force of 5 Newton is applied on it. Calculate the work done in first second. पहिल्या सेकंदामध्ये होणार. म्हणजे एका सेकंदामध्ये ही बॉडी डिस्प्लेसमेंट किती करेल ते सांगा, आणि ते डिस्प्लेसमेंट इथं वापरला गेलं. मग डिस्प्लेसमेंट काढायचं. समजा एका सेकंदामध्ये बॉडी इथपर्यंत गेली, तर हे डिस्टन्स आहे समजा एस. टाइम आहे 1 सेकंड. काय इक्वेशन वापरणार? एक तर तुम्ही हे इक्वेशन वापरू शकता, s इज इक्वल टू ut प्लस 1 अपॉन 2at स्क्वेअर. तो s इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी किती आहे? इनिशियल वेलोसिटी 0 into t प्लस 1 अपॉन 2. एक्सेलरेशन किती असेल? फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. एक्सेलरेशन इज इक्वल टू f डिवाइडेड बाय m. बरोबर की नाही? f किती असेल? 5 न्यूटन. मास किती आहे? 20. तर एक्सेलरेशन किती आहे? 5/20. सो एक्सेलरेशन ची व्हॅल्यू 5/20 इनटू टाइम किती दिलाय? 1 सेकंड, 1 चा स्क्वेअर. बरोबर आहे. तर s इज इक्वल टू हे 0 झालं 1/2 इनटू 5/20 करायचं. किंवा काय करा हे 5 2 4 40 इनटू 1 चा स्क्वेअर पण. तर s इज इक्वल टू 5 1 5 5 48 1/8. 1/8 बरोबर आहे. 1/8. ठीक आहे. आता काय करणार? डिस्प्लेसमेंट भेटतो तुम्हाला. तो वर्क इज इक्वल टू फोर्स किती आहे? 5 न्यूटन. डिस्प्लेसमेंट किती आहे? 1/8. तो वर्क इज 5/8 जूल. बरोबर. तुम्हाला फर्दर करायचं असेल तर तुम्ही कसं करणार? 0.50 झालं. 8 संग 48. 8 संग 48 किती उरले? 2 उरले. 20 झाले. 8 दुनी 16. 4 उरले. 40 झाले. 8 45. तर 0.625 जूल हे इथं वर्क असेल. ठीक आहे. हे डिस्प्लेसमेंट काढायची दुसरी मेथड. फर्स्ट सेकंड म्हणजे nth सेकंद. तसं असेल तर काय करणार? s इज इक्वल टू ut प्लस 1 अपॉन 2. आपला फॉर्म्युला काय? nth सेकंडचा. n सेकंडचा फॉर्म्युला काय? sn चा फॉर्म्युला वापरावा लागेल. sn चा फॉर्म्युला काय? u प्लस a डिवाइडेड बाय 2 इनटू 1D मोशनचा क्वेश्चन आहे. 1D मोशन मध्ये केलेलं आहे आपण. 1D मोशन अलॉंग स्ट्रेट लाइन. तो u प्लस a बाय 2 2n मायनस 1 nth सेकंडचा. n ची व्हॅल्यू किती? 1. तो sn इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी 0 आहे. एक्सेलरेशन आपल्याला काढलेलं आहे आपण 5/20. सो 20 इनटू हे 2 5/20 आणि हे डिनॉमिनेटरलाच आहे. बरोबर. इनटू 2 इनटू 1 ची व्हॅल्यू किती आहे? 1 मायनस 1. सो sn इज इक्वल टू s ऑफ फर्स्ट सेकंड विचारलं. sn इज इक्वल टू हे 5 डिवाइडेड बाय 40 इनटू 2 मायनस 2 इनटू 1 2. बरोबर. 2 इनटू 1 2. 2 मायनस 1 1 इनटू 1 किती आलं? s इज इक्वल टू किती आलं? 5 डिवाइडेड बाय 5 1 5 5 1 5 5 48. सो s इज इक्वल टू 1. तुम्ही ह्या मेथडनी करा, ह्या मेथडनी करा. s ची व्हॅल्यू 1/8. बाकी सोपं आहे. फोर्स इन डिस्प्लेसमेंट. दोन्हीचा डायरेक्शन सेम घ्या, अँगल 0. ओके. सो अशा पद्धतीने वर्कचे सिंपल क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. ओके. तर बाकीचे क्वेश्चन आपण अजून ॲडिशनल क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चर मध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओ मध्ये आपण सॉल्व्ह करू. तोपर्यंत हे 3 क्वेश्चन व्यवस्थित
पॉज करून करून समजून घ्या, अंडरस्टँड करा. काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला अजून काही नवीन व्हिडिओ पाहिजे असतील, नवीन टॉपिक वगैरे किंवा वेगळ्या प्रकारचे न्यूमेरिकल्स, ते तुम्ही कॉमेंटमध्ये तसं मेन्शन करा. व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रामध्ये, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. ओके.